नमस्कार. मी सर्टिफाइड सायकोलॉजिकल काउन्सिलर अनंत महादी. मी काउन्सिलिंग करतो. त्याच्या व्यतिरिक्त काही फ्री प्रोग्राम्स करतो, काही पेड प्रोग्राम करतो. तर मी जे प्रोग्राम्स करतो त्या प्रोग्राममध्ये आणि आम्हाला जे कॉल्स येतात त्या फोनवरती काही जण बरेचसे प्रश्न विचारतात. त्या प्रश्नांपैकी खूप सारे प्रश्न कॉमन असतात. तर त्या कॉमन प्रश्नांची उत्तरं फोनवरती देण्यापेक्षा किंवा प्रत्येकाला वेगवेगळं उत्तर देण्यापेक्षा त्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा मी प्रयत्न करतोय. त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. आजचा प्रश्न आहे, तुम्ही सायकोलॉजिकल काउन्सिलर हे क्षेत्र का निवडलं? त्याची प्रमुख 4 कारणं आहेत. मी हे क्षेत्र का निवडलं याची मुख्य 4 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे, मी जवळपास 2000 सालापासून ऑब्झर्वेशन करतोय, मी अनुभवतोय की 2000 सालापासून आपलं जे युग आहे हे बदलत चाललंय, झपाट्याने बदलत चाललंय. ह्या युगाला काय बोललं जाते? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग असं बोललं जाते. बरोबर आहे. तर 2010 सालापासून जर पाहिलं तर हे युग नुसतंच बदलतं युग नाही राहिलं, तर हे जे आपलं जीवन आहे हे जीवन धकाधकीचं झालं. आणि गेल्या 4-5 वर्षात जर पाहिलं तर हे आपलं जे जीवन आहे हे एवढं बदलत चाललंय, तर ते जीवन नुसतंच धकाधकीचं राहिलं नाही, तर ते धावपळीचं जग झालं, धावतं जग झालं. म्हणजे जे आपण सगळं काही करतो ते सगळं कशासाठी करतोय? त्यातलं मुख्य कारण काय आहे? कशासाठी करतोय आपण? तर आपण आपल्या पोटासाठी करतोय. बरोबर आहे. मग ज्या पोटासाठी आपण ही सगळी धावपळ करतोय त्या पोटामध्ये अन्न टाकण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नाहीये. ही सत्य परिस्थिती आहे. हे मला काही तुम्हाला सांगायची गरज नाहीये. या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरती होतोच, परंतु आपल्या मानसिकतेवरती सुद्धा गंभीर परिणाम होतो. आणि आज जर पाहिलं तर साधं छोटं मूल जे स्कूलमध्ये जाते त्या मुलाला सुद्धा खूप मानसिक तणावामधून जावं लागतंय आजच्या घडीला. ही वस्तुस्थिती आहे. ह्या विषयाची जी गरज आहे ही गांभीर्याने गरज आहे. आणि जे सोल्युशन पाहिजे तेवढंच सोल्युशन मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. दुसरी गोष्ट, जरी असले तरी तेवढे इफेक्टिव्ह नाहीये. ही एक महत्वाची गोष्ट आहे. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण, मी स्वतः जवळपास 2013-14च्या काळामध्ये पाहिलं तर मी स्वतः या सिच्युएशन मधून गेलोय, या फ्रस्ट्रेशन मधून गेलोय. मी स्वतः फिजिकली, मेंटली, फायनान्शियली आणि इमोशनली म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिक सर्व परिस्थितीतून, बिकट परिस्थितीतून मी स्वतः गेलेलो आहे. आणि तेव्हा मी त्यातून बाहेर पडण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होतो, बऱ्याचशा गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्या काळामध्ये मला जे पाहिजे ते सोल्युशन मिळत होतं. आणि त्यासाठी मी माझ्या स्वतःवरती जवळपास लाखो रुपये खर्च केले. दुसरी गोष्ट, खूप सारा वेळ गेला त्या गोष्टीमध्ये माझा, हे शोधण्यामध्ये. तर इतरांच्या आयुष्यातला वेळ आणि पैसा वाचावा या उद्देशाने मी या क्षेत्रामध्ये आलो. हे दुसरं कारण. तिसरं कारण, साधारणतः 3 वर्षापूर्वी एक घटना घडली, जी घटना मी तुमच्या समोर मांडतोय. आम्ही लहानपणापासून 4 जण मित्र होतो. 4 मित्रांपैकी एका मित्राने आत्महत्या केली. ही गोष्ट मला दुसऱ्या मित्राकडून कळली. तर तो बोलता बोलता एक वाक्य बोलून गेला की तू त्याला वाचवू शकला असतास. आता तो असं का बोलला मला माहिती नाही, परंतु मे बी कदाचित असं त्याला वाटलं असेल की मी ज्या संघर्षातून गेलोय, मी जे लाईफचा संघर्ष बघितलाय आणि त्या संघर्षात नुसतं राहिलो नाही, त्याच्यातून बाहेर पडलो आणि सहज बाहेर पडलो, तर मे बी तो प्रवास बघून त्याला
मी काम करायला सुरुवात केली. त्याच्या आधी मी काउन्सिलिंग करत होतोच, परंतु ते मुलांच्या काउन्सिलिंग होत्या. म्हणजे पहिलं तर 5वी ते 10वीच्या मुलांच्या काउन्सिलिंग करायचो, नंतर मग 11वी 12वीच्या मुलांच्या काउन्सिलिंग करायचो, नंतर मग आता मी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग या क्षेत्राकडे वळलो. आणि चौथं महत्वाचं कारण, हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र विन विन सिच्युएशनचं आहे. म्हणजे काय, दोघे पण जिंकतात. आता मला सांगा, जे गेम्स असतात, खेळ असतात, त्या खेळामध्ये एक कोणतरी जिंकतो, दुसरा हरतो, असे बरेचसे खेळ आहेत. अशी काही क्षेत्र पण आहेत की ज्या क्षेत्रामध्ये एकाचा फायदा होतो, दुसऱ्याचा तोटा होतो. परंतु हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये दोघांचाही फायदाच होतो. कसं ते तुम्हाला मी पटवून देतो. जेव्हा एखादा व्यक्ती माझ्याकडून काउन्सिलिंग करून घेतो तेव्हा त्या व्यक्तीला काय फायदा होतो, तर त्या व्यक्तीला मानसिक शांतता मिळते. त्याच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी असतात, ज्या साचून राहिलेल्या असतात, त्या निघून जातात. मे बी त्याचा जो मानसिक प्रॉब्लेम असतो, तो मानसिक प्रॉब्लेम मधून तो बाहेर पडतो, त्या स्ट्रेस मधून तो बाहेर पडतो, त्या एन्झायटी मधून तो बाहेर पडतो, त्या निगेटिव्ह इमोशन्स मधून तो बाहेर पडतो. त्यामुळे त्याला काय मिळतं, मानसिक समाधान मिळतं. हा झाला त्या व्यक्तीचा फायदा. त्या बदल्यात तो व्यक्ती मला मानधन देतो, हा झाला माझा फायदा. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये दोघांचाही फायदा होतो, म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. मी हे क्षेत्र का निवडलं याची प्रमुख 4 कारणं आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन प्रश्नाचा उलगडा